टायफॉइड इंटेरिक फीवर पार्ट 2 पॅथोजेन्सिस रोग निर्मिती प्रक्रिया MPW लर्निंग सेंटर. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण टायफॉइड म्हणजे काय, त्याचा कारक, जीवाणू, रिझर्वियर, सोर्स ऑफ इन्फेक्शन, कॅरियर, मोड ऑफ ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड याचा सविस्तर अभ्यास केला. आज आपण समजून घेणार आहोत टायफॉइडचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पॅथोजेन्सिस, म्हणजे शरीरामध्ये रोग कसा निर्माण होतो. मित्रांनो, विचार करा, एक व्यक्तीने दूषित पाणी प्यायले. त्या पाण्यामध्ये सल्मोनेला टायफी हा जीवाणू होता, पण तो जीवाणू शरीरात गेल्यानंतर लगेच ताप का येत नाही? तो सर्वप्रथम कुठे जातो? रक्तात कसा पोहोचतो? यकृत, प्लीहा आणि अस्थिमज्जेवर त्याचा परिणाम कसा होतो? आणि 7 ते 14 दिवसानंतर ताप का सुरू होतो? आज आपण या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. मित्रांनो, पॅथोजेन्सिस म्हणजे काय? पॅथोजेन्सिस म्हणजे रोग शरीरात कसा सुरू होतो, कसा वाढतो आणि त्यातून लक्षणे कसे निर्माण होतात, त्याची संपूर्ण प्रक्रिया. एक्झाम पॉईंट: पॅथोजेन्सिस म्हणजे डिसीज डेव्हलपमेंट प्रोसेस. हे लक्षात ठेवा, शॉर्टमधून लक्षात ठेवा, पॅथोजेन्सिस म्हणजे डिसीज डेव्हलपमेंट प्रोसेस. आता आपण स्टेपनुसार समजू. स्टेप 1: दूषित अन्न किंवा पाणी शरीरात जाते. जेव्हा व्यक्ती सल्मोनेला टायफीने दूषित झालेले पाणी किंवा अन्न खाते, तेव्हा विषाणू तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. विद्यार्थ्यांना विचारा, जर पाणी उकळून प्यालो तर काय होईल? उष्णतेमुळे बहुतांश जीवाणू नष्ट होतात. स्टेप 2: स्टमक. जीवाणू सर्वप्रथम जठरात पोहोचतात, म्हणजे स्टमकमध्ये पोहोचतात. स्टमकतील हायड्रोक्लोरिक ॲसिड अनेक जीवाणूंना नष्ट करतात. पोटामध्ये जे हायड्रोक्लोरिक ॲसिड असतात ते अनेक जीवाणूंना नष्ट करतात. परंतु काही सल्मोनेला टायफी जीवाणू अंमलापासून बचाव करून पुढे जातात. हे बघा, अंमलापासून बचाव करून हे पुढे जातात. ज्यांच्या जठरातील आम्ल कमी असते त्यांचा संसर्गाचा धोका तुलनेत अधिक असू शकतो. स्टेप 3: लहान आतडे, स्मॉल इंटेस्टाईन. वाचलेले जीवाणू लहान आतड्यात पोहोचतात. येथे ते आतड्याच्या भिंतीला चिकटतात आणि आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः प्रेस पॅचेस या लिम्फाइड उंतीमध्ये प्रवेश करतात. लक्षात ठेवा, प्रेस पॅचेस लहान आतड्यातील रोगप्रतिकार उत्तक आहे. स्टेप 4: एम सेल्समधून प्रवेश. जीवाणू एम सेल्सच्या मदतीने आतड्यांच्या आतील संरक्षणात थरातून शरीरात प्रवेश करतात. तेथे ते मॅक्रोफॅजेस नावाच्या पेशींमध्ये जातात. सामान्यतः मॅक्रोफॅजेस जीवाणूंना नष्ट करतात, परंतु सल्मोनेला टायफी ह्या पेशींमध्ये जिवंत राहते आणि वाढते. हा जीवाणू फॅकल्टेटिव्ह इंट्रासेल्युलर बॅक्टेरिया म्हणून ओळखला जातो. स्टेप 5: लिम्फॅटिक्स. मॅक्रोफॅजेसमधून जीवाणू लिम्फ वाहिन्यांमध्ये जातात. ते मेसेंटेरिक लिम्फ नोड्समध्ये पोहोचतात आणि तेथे वाढू लागतात. याला प्रभाविक वाढीचा टप्पा म्हणतात. स्टेप 6: प्रायमरी बॅक्टेरिमिया. यानंतर जीवाणू प्रथम रक्तामध्ये प्रवेश करतात. याला प्रायमरी बॅक्टेरिमिया म्हणतात. या टप्प्यावर रुग्णाला विशेष लक्षणे नसू शकतात. स्टेप 7: रेटिक्युलर एंडोथेलियल सिस्टीम. रक्तातून जीवाणू खालील अवयवांमध्ये पोहोचतात. यकृत, प्लीहा म्हणजे स्प्लीन, अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो. येथे मोठ्या प्रमाणात वाढतात. हे बघा. विद्यार्थ्यांना सांगा की 3 अवयव परीक्षेत नेहमी विचारले जातात. सेकंडरी बॅक्टेरिमिया. काही दिवसांनी या अवयवांमधून जीवाणू पुन्हा रक्तात येतात. याला सेकंडरी बॅक्टेरिमिया म्हणतात. याच टप्प्यावर रुग्णामध्ये ठळक लक्षणे दिसू लागतात. सतत वाढणारा ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, अंगदुखी. स्टेप 9: गाल ब्लॅडर. जीवाणू पित्ताशयात गाल ब्लॅडर देखील पोहोचू शकतात. ते पित्तामध्ये वाढतात आणि पुन्हा आतड्यात येतात. यामुळे आतड्यामध्ये दाह निर्माण होते, म्हणजे सुजन येते. स्टेप 10: पेयर्स पॅचेसमध्ये दाह, म्हणजे पेयर्स पॅचेसमध्ये सुजन.
लहान आतड्यातील प्रेस पॅचेस सुजतात. उपचार न झाल्यास त्यामध्ये वरण म्हणजे अल्सर तयार होऊ शकतात. गंभीर अवस्थेत आतड्यातून रक्तस्राव, आतडे फुटणे, इंटेस्टाइनल परफोरेशन्स यासारख्या जीवघेण्या गुंतागुंती होऊ शकतात. दूषित अन्नपाणी, तोंड, जठर, लहान आतडे, प्रेस पॅचेस, मॅक्रोफॅजेस, मेसेंटेरिक लिम्फ नोड्स, प्रायमरी बॅक्टेरिया, यकृत, प्लीहा, अस्थिमज्जा, सेकंडरी बॅक्टेरिया, ताप व इतर लक्षणे, गाल ब्लॅडर, पुन्हा आतडे, अल्सर आणि कॉम्प्लिकेशन्स. हे बघा, हे पूर्ण चार्ट आहे बघा कॉम्प्लिकेशन्समध्ये. आता एक्झाम बुस्टरसाठी काय लक्षात ठेवा? प्रियस पॅचेस कुठे असतात? लहान आतड्यामध्ये असतात. टायफॉईडमध्ये सेकंडरी बॅक्टेरियामुळे काय होतं? ताप सुरू होतो. टायफॉईडमध्ये सर्वात धोकादायक गुंतागुंत कोणती? इन्स्टेन्शियल परफॉर्मेशन. क्विक रिव्हिजन. दूषित अन्न किंवा पाणी, शरीरात प्रवेश, जठर, काही जीवाणू नष्ट होतात. म्हणजे स्टमकमध्ये काय ॲसिडमुळं काही जीवाणू नष्ट होतात आणि जे नष्ट नाही झाले ते खाली सरकतात. लहान आतडे, प्रेस पॅचेस, मॅक्रोफॅजेसमध्ये वाढ, मेसेंटेरिक लिम्फ नोड्स, प्रायमरी बॅक्टेरिया, लिव्हर, स्पेलिन बोन मॅरो, सेकंडरी बॅक्टेरिया, ताप सुरू, गाल ब्लॅडर, पुन्हा आतडे, अल्सर आणि कॉम्प्लिकेशन्स. मित्रांनो, आज आपण टायफॉईडची संपूर्ण रोगनिर्मिती प्रक्रिया पॅथोजेनेसिस एक टप्प्याने समजून घेतली. पुढील भागामध्ये आपण साईन अँड सिम्पटम्स म्हणजे रुग्णामध्ये कोणती लक्षणे दिसतात, ती आठवड्यानुसार कशी बदलतात, तसेच डायग्नोसिस आणि लॅबोरेटरी टेस्ट यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, लेक्चर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले काय प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.